नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण MIDC मध्ये बराळे तालुका खेड या ठिकाणी अवजड वाहनाने दुचाकीस ठोस दिली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. सदरचा अपघात बुधवारी दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी घडला आहे. याबाबत महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात अवजड कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. आमच्या रूमचे लिकेज बरोबर झाले नाही, अजून लिकेज आहे असे म्हणून दोन भावंडांनी चिडून एका बांधकाम व्यावसायिकास जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. खेड तालुक्यातील नाणेकरवाडी हद्दीतील दत्त पॅराडाईज बिल्डिंग समोरील सेल्स कार्यालयासमोर हा प्रकार घडला आहे. राजेंद्र नारायण तुपे, वय वर्ष 45, राहणार नाणेकरवाडी या बांधकाम व्यावसायिकाने या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजेंद्र यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चाकण पोलिसांनी सोमनाथ बिभीषण पाडवदे व सुमित बिभीषण पाडवदे दोघेही राहणार नाणेकरवाडी तालुका खेड यांच्यावर मंगळवारी रात्री उशिरा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. चाकण औद्योगिक भागात गस्त घालत असताना कोरोळी तालुका खेड या ठिकाणी एका इसमास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे वेगवेगळ्या कंपनीचा शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पान मसाला असा एकूण 3,41,919 रुपये किमतीचा माल मिळून आला. प्रवीण कपूरचंद राठोड, वय वर्ष 19, राहणार सोनावणे वस्ती, कोरोळी तालुका खेड असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 3,41,919 रुपये किमतीचा माल मिळून आला आहे. त्याच्याविरुद्ध चाकण पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, सहाय्यक पोलीस फौजदार प्रदीप शेलार, पोलीस नाईक निखिल शेटे आदींनी केली आहे. टाटा मोटर्स आणि टाटा इंटरनॅशनल यांनी जुनी वाहने भंगारात काढण्यासाठी खेड तालुक्यात सुविधा केंद्र सुरू केले आहे. या केंद्राचे नाव रिवायर रिसायकल विथ रिस्पेक्ट असे असून या अत्याधुनिक केंद्रात वर्षाला 21,000 वाहने भंगारात काढता येतील. याआधी देशात जयपूर, भुवनेश्वर, सुरत, चंडीगड आणि दिल्ली अशा 5 ठिकाणी रिवायर सुविधा उपलब्ध असून आता महाराष्ट्रात सर्वप्रथम पुण्यातील खेड तालुक्यात ती सुरू झाली आहे. संतोषनगर, वाकी तालुका खेड या ठिकाणी ही सुविधा आहे. या ठिकाणी सर्व प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांना भंगारात काढता येईल. या सुविधेचे उद्घाटन टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ यांनी केले. काही नागरिक आपले वाहन अस्ताव्यस्तपणे तसेच बेकायदेशीररित्या जागा मिळेल त्या ठिकाणी पार्क करीत असतात. यामुळे वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत टोईंग व्हॅन प्रकल्प कार्यान्वित केलाय. या अंतर्गत वाहतुकीस अडथळा ठरतील अशी वाहने दंड आकारून टोईंग करण्याबाबतची कारवाई केली जाणार आहे. या कारवाईसाठी एकूण 25 वाहने वापरण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात एकूण 8 वाहने वापरण्यात येणार आहेत. नंतर टप्प्याटप्प्याने व आवश्यकतेनुसार वाहनांची संख्या वाढवण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चाकण, भोसरी, तळेगाव हे औद्योगिक क्षेत्र तसेच हिंजवडी, तळवडे हे IT पार्क असून देहू व आळंदी तीर्थक्षेत्रे आहेत. यासह मोठ्या बाजारपेठा तसेच शैक्षणिक व व्यापारी संकुले आहेत. यामुळे चाकण, म्हाळुंगे व आळंदीसह सर्व शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ असते. दुचाकी तसेच 4 चाकी वाहनांचा वापर करणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठ्या प्रमाणात असून अनेक जण दुचाकी व 4 चाकी वाहनांचा वापर करीत असतात. मात्र काही जण पार्किंगचे नियम न पाळता बेशिस्तरित्या कुठेही वाहन पार्क करतात. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अशा वाहनांवर पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाकडून कारवाईचा बडगा उभारण्यात येणार आहे. रस्त्यावर कुठेही बेशिस्तरित्या उभी केलेली वाहने टोईंग केली जाणार असून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तरी नागरिकांनी आपली वाहने बेकायदेशीररित्या व वाहतुकीस अडथळा ठरतील अशा प्रकारे न लावता योग्यरित्या उभी करावीत असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. अशी असेल कारवाई. दुचाकी वाहन टोईंग केल्यास त्या वाहनाला 500 रुपये दंड व 200 रुपये टोईंग चार्ज आकारण्यात येणार असून 36 रुपये GST असा एकूण 736 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. 4 चाकी वाहनाला 500 रुपये दंड व 400 रुपये टोईंग चार्ज आकारण्यात येणार असून 72 रुपये GST असा एकूण 972 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. टोईंग कारवाई केलेल्या वाहनांवर पूर्वीचा दंड प्रलंबित असल्यास प्रलंबित दंडापैकी किमान एक दंड टोईंगच्या दंडासोबत भरणे बंधनकारक आहे. त्यामुळे पुढील काळात वाहने पार्किंग करताना नागरिकांना दक्षता घ्यावी लागणार आहे. आता ही कारवाई खरंच प्रभावी ठरणार का? या भागात वाहन पार्किंगसाठी अधिकृत जागाच नसल्याची येथील नागरिकांची ओरड आहे. रिंग रोडसाठी पूर्व भागातील 29 तसेच पश्चिम भागातील 7 अशा 36 गावांमधील काही जागांचे मोबदल्याचे निवाडे अद्याप शिल्लक आहेत. त्यामुळे हे निवाडे आणि शिल्लक राहिलेले भूसंपादन येत्या 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करा असे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांना दिले आहेत.
रिंग रोडसाठीच्या आढावा बैठकीत त्यांनी हे आदेश दिले। यावेळी संबंधित उपविभागीय अधिकारी व भूसंपादन अधिकारी उपस्थित होते। रिंग रोडच्या पूर्व भागाचे 80% तर पश्चिम भागात 98% जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली। त्यात काही गावातील काही क्षेत्रांचे निवाडे तसेच भूसंपादन अद्याप झालेले नाही। त्यात पूर्व भागातील मावळ तालुक्यातील 6, पुरंदर आणि खेडमधील प्रत्येकी 5 आणि हवेली तालुक्यातील 13 गावांमधील निवडक जमिनींचे मोबदल्याचे निवाडे व भूसंपादन रखडले आहे। खेड तालुक्यात शेलू येथे रामदास करंडे यांच्या घराच्या अंगणात पुन्हा बिबट्या दिसून आल्याचे त्यांनी पुणे लाईव्हला याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे। खेड तालुक्यामध्ये बुधवारी दिनांक 4 डिसेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिवस साजरा करण्यात आला। शेलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शालेय विद्यार्थिनींना जंतनाशक गोळीची मात्रा देऊन आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले। प्राथमिक आरोग्य केंद्र शेलपिंपळगाव येथील सर्व कामकाज वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेण्यात आला। राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त खेड तालुक्यात पंचायत समितीच्या आरोग्य विभागांतर्गत 11 प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपकेंद्राच्या वतीने तालुक्यातील शालेय 91,008 विद्यार्थ्यांना जंतनाशक मात्रा देण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास माने यांनी दिली। खेड तालुक्यातील पश्चिम भागातील भात खोऱ्यातील भात काढण्याची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत। भात जोडणीची कामे पूर्णत्वास आली असून भाताची साळ साठवणीसह भात भरड मिलवर सध्या तांदूळ भरडईच्या कामासाठी भात उत्पादक शेतकरी वर्गाची गर्दी होऊ लागली आहे। भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्याने मुख्यमंत्रीपदी त्यांचीच वर्णी लागणार असल्याचे निश्चित झाले आहे। त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे व भाजप कार्यकर्त्यांनी असा जल्लोष केला। म्हाळुंगे HP चौक येथे मोठ्या प्रमाणात बेशिस्त पार्किंग आणि वाहतूक कोंडी होत आहे। MIDC ट्रक टर्मिनल वाहन पार्किंगमध्ये नावाला फलक लावण्यात आले असून त्याच्या कडेला अवजड वाहने पार्किंग केलेली असतात। वाहतूक पोलीस याकडे सोयीने अर्थपूर्ण दुर्लक्ष करतात। खेड तालुक्यातील प्रसिद्ध निवेदक व शिक्षक सूर्यकांत मुंगसे यांची आळंदी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज या विद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे। किवळे आणि कडवस्ती जिल्हा परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांना प्री कॉल लिमिटेड आणि सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने 191 विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले। खरपुडी बुद्रुक येथील केडी चौधरी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या बालचमूंचा स्नेहमेळा आणि पारितोषिक वितरण समारंभ अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी येथे नुकताच संपन्न झाला। यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर गावोगावी पडसाद दिसू लागले आहेत। पाईटगावचे माजी सरपंच बळवंत लक्ष्मण डांगले व अभय बळवंत डांगले यांनी गवारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा सरकारी मालकीचा रस्ता अडवला व शासकीय निधीतून होणारे काम बंद पाडले असल्याची तक्रार म्हाळुंगे पोलीस ठाण्यात देण्यात आली होती। या प्रकरणी म्हाळुंगे पोलिसांत अदाखलपत्र गुन्ह्याची नोंद घेण्यात आली। प्रत्यक्षात काही मंडळींनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत गावाने आमदार बाबाजी काळे यांना मताधिक्य दिल्यानं जाणीवपूर्वक खोट्या सह्यांचे तक्रार अर्ज तयार करून पोलिसांत तक्रारी केल्याचे माजी सरपंच डांगले व त्यांच्या परिवाराने स्पष्ट केले आहे। काय म्हणतायत डांगले थोडक्यात जाणून घेऊयात। नमस्कार, मी अभय बळवंत डांगले। काल पुणे लाईव्ह न्यूजला जी बातमी आली, आमच्या विरोधात एक तक्रार झाली म्हाळुंगे पोलीस चौकीला, तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी आज माझी भूमिका मांडू इच्छितो। मी काल जी तक्रार केली ती दादांत खोटी तक्रार आहे, त्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये। हे जे काम ते म्हणतायत की रस्त्याचं काम मंजूर झालेलं आहे, ते मुळात ते काम मंजूर झालेलं नाहीये। त्यांनी न मंजूर झालेलं काम या मलिदा गँगचे काही कार्यकर्त्यांनी ते मंजूर करून बळच काम करून त्याच्यामधनं मलिदा आपण कसं काढू शकतो याचा केविलवाना प्रयत्न केलाय। आम्ही जे काम 6 ऑक्टोबर रोजी यांनी कामाची सुरुवात केलेली, त्या दिवशी आम्ही सन्माननीय BDOला आणि बांधकाम विभागामध्ये चौकशी केली, तर तिथून आम्हाला कळलं
की असं कुठलंच काम मंजूर नाहीये. हे काम मंजूर नसताना सुद्धा हे काम करत आहेत. तर आणि तिथे फक्त एका घरासाठी एक रस्ता करून द्यायचा आहे. आम्ही कुठलाही रस्ता अडवलेला नाहीये. तर यांना फक्त तो कॉन्क्रीट रस्ता करायचा एका घरासाठी. तर त्या एका घराचा जो शेतकरी आहे तो आमच्या शेजारीच आहे. त्यांना आम्ही सांगितलं की तुझ्या शेतातनं तुझ्या एका घरासाठी रस्ता पाहिजे, तुझ्या शेतातनं तू कर. आमच्या शेतातनं करायची काही गरज नाहीये. तुमच्या एका घरासाठी मी माझी तिथं जवळपास बरंचसं क्षेत्र आहे, त्याच्यामधलं मी माझं नुकसान करून घेऊ इच्छित नाही. तुम्हाला तुमच्या घरासाठी रस्ता पाहिजे तर तुम्ही कॉन्क्रीट करून तुमच्या रस्त्यात तुमच्या जमिनीतनं करून घ्या. त्याला आमचा कुठलाही आक्षेप नाहीये. फक्त जे सांगतायत की आम्ही त्यांना दारू पिऊन किंवा माझ्या वडिलांवरती आरोप करतायत. माझे वडील त्या दिवशी 17 नोव्हेंबरला त्या ठिकाणी नव्हते. मी स्वतः एकटा होतो. तो 7/12 माझ्या नावे. मी तिथं माझा 7/12 असल्यामुळे मी तिथं अडवायला गेलो आणि त्यांचं जे म्हणणं आहे की मी त्यांना शिवीगाळ केली किंवा त्यांना मारून देण्याची धमकी दिली, जे म्हणतायत ना आम्हाला मारून देण्याची धमकी दिली, त्यांच्यावरती भूतकाळामध्ये 302चे गुन्हे आहेत आणि हे येरवड्याची वारी करून आलेली मंडळी आहेत आणि यांनी आमच्यावरती खोटे आरोप करावे की आणि आमची गुंड पार्श्वभूमी नाहीये. गेली 20 ते 25 वर्ष आमचं कुटुंब पाईट व पंचक्रोश येथील सामाजिक कामामध्ये अग्रेसर असणारं कुटुंब आहे. आम्ही हे ज्या वस्ती बाबतीत बोलतायत, गवारवाडी वस्तीसाठी मी वैयक्तिक माझ्या 7/12वरती त्याची नोंद आहे. गवारवाडी ग्रामपंचायती गवारवाडीच्या शाळेसाठी गेली 15 ते 20 वर्ष आम्ही ती जागा देऊ केलेली आहे. त्याचा 7/12वरती नोंद आहे आमची. 2 गुंठ्याची जागा. आम्ही जर समाजासाठी आम्ही आमची 2 गुंठ्याची जागा देऊ शकतोय तर आम्ही सामाजिक कामासाठी मध्ये हस्तक्षेप करून ते थांबवण्याचं असं कधीच करू शकत नाही. कारण आम्ही राजकारणामध्ये गेली 20 वर्ष आहोत. माझे वडील 5 वर्ष सरपंच होते, माझी आई 5 वर्ष सरपंच होती. आम्हाला सामाजिक बांधिलकी जपता येते. ज्यांनी आमच्यावरती खोटे आरोप केले तेच मुळात गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. आणि सांगायचं गेलं त्या रस्त्याच्या बाबतीत तर हा रस्ता मुळात मंजूरच नाहीये. यांनी जो रस्ता मंजूर नाहीये ते काम नेमकं निवडणुकीच्या 2 दिवस अगोदर म्हणजेच 17 नोव्हेंबरला हे काम यांनी चालू कोणत्या पार्श्वभूमीने केलं? यांना मतदारांना कोणती आमिषं द्यायची होती का की हे काम आम्ही करतोय? आणि जे मंजूर काम नाहीये यांना त्याच्यातनं मलिदा मिळावा म्हणून करायचं होतं का? हा मला त्यांना प्रमुख प्रश्न आहे. आणि शेजारील माझा जो शेतकरी ज्यांनी माझ्यावरती हा आरोप केलाय, मला त्यांना फक्त एकच सांगावंसं वाटतंय की तुमच्या घरापर्यंत तुम्हाला रस्ता हवाय, तुमच्या जमिनीतनं तुम्ही कॉन्क्रीटकरण करू शकता, माझी त्याला कोणतीच हरकत नाहीये. आणि तुम्ही केलेले आरोप ते दादांत खोटे आहेत, मी हे सांगू इच्छितो. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या 42 सह्या ते दाखवत आहेत, त्या 42 सह्या तिथं त्या वहिवाटीतनं घरं पुढं पाहिजे त्या 42 लोकांची. त्याच्यापैकी ह्या एकट्या व्यक्तीची घर आहे, त्यांना माझी काहीच हरकत नाही, त्यांनी त्यांच्या क्षेत्रातनं तो रस्ता करून घ्यावा. आणि राहिला प्रश्न 42 सह्यांचा, तर त्याच्यापैकी जवळपास 80 ते 90% सह्या या खोट्या आहेत. तुम्ही वाटलं असतं क्रॉस चेक करण्यासाठी तुम्ही वैयक्तिक ग्राउंड लेवलला जाऊन त्या शेतकऱ्यांशी बोला, मी तुम्हाला त्या शेतकऱ्यांपर्यंतही घेऊन जातो किंवा त्यांच्याबरोबर तुमचा संपर्कही करून देतो. यांनी दादांत खोटं रेखाटलेला विषय आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या सह्यांनी हे करण्याचं कारण असं आहे की मी युवा सेना चिटणीस खेड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा युवा सेना चिटणीस आहे. तर मी माझ्या पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलेलं या विधानसभेला. तर या विधानसभेच्या अनुषंगाने आमच्या गावाने आमच्या पक्षाच्या उमेदवाराला कमीत कमी 1500 ते 2000चं मताधिक्य दिलं. कदाचित त्याचाच हा मला राजकीय वैमनस्यातून वैयक्तिकरित्या माझ्या घरावरती केलेला प्रहार आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो. मी बळवंत लक्ष्मण डांगले, माजी सरपंच पाईट, गेली 15 ते 20 वर्षे पाईटच्या राजकारणामध्ये सक्रिय असून मी 5 वर्ष सरपंच होतो, माझी मंडळी 5 वर्ष सरपंच होतो आणि 25 वर्षे मी ग्रामपंचायत सदस्य आणि मंडळी सुद्धा 25 वर्षे ग्रामपंचायत सदस्य आणि स्वजन सदस्य असताना आम्ही समाजाच्या बांधिलकी असून काम करतो आहोत आतापर्यंत. कुठलंही बाकीचं राजकारण असताना आता ह्यावेळेस ज्या ह्या तक्रारी केल्या खोट्या पोलीस धांदा पूर्णपणे खोटे आहे. मी कुठल्याही चुकीचं मी त्या दिवशी हजर बी नव्हतो, मी पुण्याला होतो. हे केलेली तक्रार ही धांदा खोटी आहे, खोटे सह्या किल्ले आहे काय. काश्मीर ते कन्याकुमारी सायकलवर स्वार होऊन पूर्ण करण्याचा मानस मनात ठेवून तसेच राष्ट्रीय एकात्मता, निरोगी भारत, निरोगी स्वास्थ्य व प्रदूषणमुक्त भारत असा संदेश काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत देत या सायकलवीरांनी या शेकडो किलोमीटर प्रवास पूर्ण केला. सायकलवर निघालेले हँटर्स ट्रेकिंग ग्रुपचे चाकणचे राजेश शेवकरे
सचिन मेहंदळे, तुषार टावरे, अविनाश पाटील, सुशील कदम, दयानंद शिंदे, संदेश दिघे आणि एकमेव महिला कुमारी रोहिणी पोटे हे 8 सदस्य 2300 किलोमीटरचा प्रवास करून चाकण येथे दाखल झाले। त्यावेळी त्यांचे स्वागत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, रोनक गोरे, प्रीतम परदेशी, विजय रत्नपारखे, विशाल बारवकर यांनी केले। आमचा हंटर्स ग्रुप आहे। आम्ही ॲक्च्युली हा जो प्लॅन केला होता हा काश्मीर टू कन्याकुमारी, काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये लाल चौकापासून आम्ही सुरुवात केली। ती केली आम्ही 21 नोव्हेंबरला आणि 21 नोव्हेंबरपासून आज 13वा दिवस आहे। आज आम्ही पुण्यात आलोय आणि आमचा ह्या मोहिमेचा एंड होणार आहे, म्हणजे आम्ही संपवणार हे प्रवास कन्याकुमारीला। सर्वसाधारण आमचं टार्गेट आहे 14 डिसेंबरला हा प्रवास पूर्ण झाला पाहिजे। दिवसाला आम्ही एक सर्वसाधारण 180 ते 200 किलोमीटर चालवतो आणि संध्याकाळ व्हायच्या आधी हे करतो, राईड ऑफ करतो, कारण की आमचा हा 8 जणांचा ग्रुप आहे। त्याच्यामध्ये एक रोहिणीताई पण आहे की ज्यामुळे आम्ही मग सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन संध्याकाळी लवकर राईड संपून सकाळी लवकर राईड चालू करतो आणि आपल्या सगळ्यांचे सहकार्य आहे या गोष्टीला। त्यामुळे सगळ्यांचं परत एकदा धन्यवाद, खूप खूप आभार। पाठव नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।